क्राइम ब्रांच पुलिस ने एमडी तस्करी में लिप्त युवकों को पकड़ा है। कलमना के एचबी टाउन के पास एक कार में संदिग्ध युवक सवार नजर आए। कार को रोककर तलाशी लेने पर मुकेश उर्फ राजा ईश्वरलाल ठाकरे कापसी खुर्द और राजा रविंद्र मानकर नागेश्वर नगर पारडी मिले। उनके पास 10,000 रुपए कीमत की एमडी मिली। अपने साथी कार्तिक कन्ना के द्वारा एमडी उपलब्ध कराने की बात कही। मुकेश और राज को गिरफ्तार कर कार, मोबाइल तथा एमडी सहित 6,43,000 का माल बरामद कर लिया। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस अंमलदार सुनील कुमार यादव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे राजा ईश्वर दयाल ठाकरे हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून एचबी टाउन चौकात एमडी विकण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली होती। सदर बातमी ची पडताळणी करून एनडीपीएस ॲक्टमधील तरतुदींचे पालन करून दिनांक 24/9/2025 रोजी सायंकाळी 1800 वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाचे MH40 CT 6091 या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून आलेले दोन इसम मुकेश उर्फ राजा ईश्वर दयाल ठाकरे वय 27 वर्ष राहणार जिन्सी पारडी तसेच राज रविंद्र मानकर राहणार नागेश्वर नगर पारडी यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2.40 ग्रॅम प्रतिबंधित MD हे ड्रग्ज मिळालेले आहे। सदरचे ड्रग्ज हे त्याने त्याचा साथीदार कार्तिक कन्नाके याच्याकडून विकण्यासाठी आणले असल्याची प्रथम कबुली दिल्याने NDPS कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने एकूण 2.40 ग्राम MD, 2 मोबाईल, एक स्विफ्ट डिझायर गाडी व रोख रक्कम 3,570 रुपये असा एकूण 6,43,570 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास कळमना पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट 5 चे पथक करत आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त नागपूर सरांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केलेली आहे।